पहिला बॉल या षटकातील सुभाष परेड. बॉल इन ट्रॅक प्रसज्ज होते. स्ट्राईक एंडला संजय यांना आपण पाहणार आहोत. पहिला बॉल या षटकातील राईट आउट विकेटने लॉफ्टेड ड्राइव्ह. दिस टाइम स्ट्रोक शेड्यूल जाईल मिड ऑफच्या दिशेने. हरेश पाटील यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही हे बॅटर. 2 धावांनी ऑफ द मार्क झालेले आहेत संजय. संघाचं देखील अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. संजय आणि नागेश म्हात्रे मैदानाची ऑफर एंटर झालेले आहेत. मागील मॅच मध्ये नागेश यांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग त्यांनी साकारले होते. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलर तयार सुभाष. ओव्हर पेज बॉल चेंडू ऑन साइडला वळलेला चेंडू साईड स्क्वेअर लेगला. विनोद आहे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झाल्याच्या माध्यमातून एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 3 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉल टाकून दिले सुभाष. पुन्हा एकदा सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅक वर स्ट्राईक एंडला नागेश म्हात्रे. जबरदस्त हार्ड हिटर या संघाचे बॅटर आहेत मिस्टर नागेश. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वनचा मारा. चेंडू पलक थोडस खाली राहिला गेला. एक्सपिरियन्स बॉलर आहेत या संघाचे. जबरदस्त बॉलची हाताळणी या ओव्हर मध्ये करतायत सुभाष परेड. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. ओव्हर बेज बॉल दिस टाइम स्ट्रोक चेंडू जाईल मिडॉलच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्नापैकी थोडीशी लेट आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 5 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त सावधानी सध्या गतीने सुरुवात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सुभाषच्या ओव्हर मध्ये चालू आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. षटकातील 5वा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. सुंदर फटका लॉफ्टेड ड्राइव्ह केला. बॉल चेंडू जाईल लॉंग ऑन लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांचा षटकार. या षटकारासाठी धावसंख्येला आकारासाठी धावसंख्या बॅटर नागेश याने जबरदस्त बॅटिंग करत आहेत आपल्या संघाकरता. नागेश म्हात्रे त्याच्या माध्यमातून हा फटका बॉल पाहिला लॉंग ऑनला त्याने अद्यावत केला होता. धावसंख्या 11 या आकड्यावर पोहोचले गेलेली आहे. शेवटचा बॉल. आता मात्र जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त कमबॅक. पोचले गेलेला चेंडू होता. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला. पहिल्या धावसंख्या 11 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त शेवटचा बॉल टाकला होता सुभाष याने. भरपूर वेगाने हा बॉल त्याने डिलिव्हर केला होता मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलेला. पहिल्या धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 ओव्हर खेळ बाकी असेल. या पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. या पोमन संघाला मागील स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती. या पोमन संघाची पहिला क्रमांक त्याने पटकावला होता त्यांच्या स्पर्धेमध्ये. आता देखील त्यांना संधी आहे नागले संघाच्या विपक्षामध्ये. परंतु आई चौडाईचे 3 या अंकांवर खेळत आहेत. त्यानंतर नागेश म्हात्रे 8 धावा त्याने बनवलेल्या आहेत. बॉलर तयार अनिल पाटील. पहिला बॉल या षटकातील डिलिव्हर करण्यास तयार. स्ट्राईक एंडला संजय बोरेला यांना आपण पाहणार आहोत. तंत्रशुद्ध बॅटर आहेत. मेरिट मध्ये जास्तीत जास्त ते खेळण्यास पसंत करतायत. स्ट्राईक एंडला असतील. बॉलर तयार अनिल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल. जबरदस्त बॉलिंग या पहिल्याच बॉलवर. बालकृष्ण वळवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. आपलं मनपूर्वक खातेखाते स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. बालकृष्ण भोईर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे.
बॉल टाकून दिलेले आहेत. 12 धावा ऑन द बोर्ड. स्ट्राईक केलेला नागेश म्हात्रे. यावेळेस जबरदस्त बॉलिंग अपील केले लाऊड. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जबरदस्त वेगवान बॉलर आहेत अनिल पाटील. ॲक्युरेट पद्धतीने बॉलिंग त्यांची आहे. धावसंख्या 13 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. 4था बॉल या षटकातील. या वेळेला जबरदस्त बॉलिंग. बॅटरच्या रेंज पासून दूर धावण्याचा प्रयत्न करतायत अनिल पाटील. चेंडू जाईल या वेळेला डॉट. चांगल्या लाईन टू लाईन आणि लेंथ मध्ये जबरदस्त टप्प्यावर संघ नियंत्रण आहे या बॉलरच्या माध्यमातून. 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. यावेळेस मॅचचे चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र पुढे सरकले जाईल. 15 वर पोचले गेलेले आहे. धावसंख्या 15 धावा. डेड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. डेड बॉल. शेवटचा बॉल या षटकातील. आपल्याकडे बॉल फोर्स केला. बॉलला सुंदर फटका. चेंडू जाईल इंटू द कॅप. फिल्डर आहे त्या ठिकाणी आउटफील्ड थोडंसं खराब आहे. हरेश पाटील फील्ड करील बॉलला. या वेळेला खराब कॉलिंग आणि फलंदाज बाद होईल. चला पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा व्हॉलेंटियर्स. आपण
पूर्ण झालेले आहेत नवीन बॅटर दयानंद पाटील बॉलिंग ट्रॅक वर्षाचे होतील. पहिला बॉल या षटकातील 17 धावा वेलकबर लागल्या गेलेल्या आहेत. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने हाफ टकर बॉल हिट केला. बॉल लाईव्हमध्ये चेंडू का चित्ररक्षक चेंडू उचल बॉल लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका हाफ टकर बॉलच्या तळाने केली होती. बॉलरने हुक केलेल्या बॉलला चेंडू जाईल डीप मिडगे बॉल लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे. गुरुनाथ याने धावसंख्या 23 वर ट्रॅव्हल झालेले आहे. पहिल्याच बॉल वर अटॅक उलटा बॉल ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू प्रॉपर बॅटवर कनेक्ट झाला नाहीये. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. आउटपुट थोडंसं खराब आहे. हरेश पाटील बॉलवर टेकिंग करतील. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने धावसंख्या 25 या अंकांवरती ट्रॅव्हल झालेले आहे. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 मध्ये 8 धावा खर्च केल्या. दयानंद याने कमबॅक करणं गरजेचं आहे. तिसरा बॉल या षटकातील राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतील. ओव्हरबीट बॉल जबरदस्त फटका लॉफ्टेड डाऊन ड्राईव्ह चेंडू साईड आउट ऑफ द पार्क मध्ये लाईनच्या बाहेर निघून जाईल. तर 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त अटॅक आक्रमण चढवत आहे. धावसंख्या 31 अंकावर पोहोचले गेलेले आहे. 31 लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटक भारदस्त आहे. एकत्रित 14 धावा खर्च केलेल्या आहेत या 3 बॉल मध्ये. दयानंद पाटील भरपूर धावा त्याने बहाल केलेल्या आहेत समोरच्या संघाला या 3 बॉल मध्ये. 3 बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. गुरुनाथ असे स्ट्रायकिंग गेटला 14 वर जो खेळत आहे. चौथा बॉल या षटकातील राईट आर्म राऊंड विकेटने फुलटॉस बॉल निस्तान स्ट्रोक हवेमध्ये चेंडू खाली कोणताही रक्षण नाही. चेंडू फक्त रोमन लाईनमध्ये आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 33 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 33 धावा. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. दयानंद पाटील 4 बॉल मध्ये 14 धावा त्याने 16 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकिंगला गुरुनाथ जबरदस्त बॅटर आहेत या संघाचे. 5वा बॉल ऑप्शनच्या आतमधून चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय. चेंडू जाईल या वेळेला डॉट. डॉट बॉलच्या तळाने शेवटचा बॉल या षटकातील स्ट्रायकिंगला गुरुनाथ. हा प्रकार बॉल शॉट ऑन पूल पॉवरफुल होईल का? तर यस. चेंडू जाईल आउट ऑफ द पार वन लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खूप 40 13च्या सरासरीने बॅटिंग चालू आहे. गोमन संघाच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 13च्या सरासरीने बॅटिंग केली तर 65 अंकांवरती पोहोचू शकतोय. 65 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. 2 बॅटर आहेत गुरुनाथ आणि नागेश. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये.
वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत. या स्पर्धेमध्ये महिला मंडळ देखील सज्ज आहेत, दाखल झालेला आहेत. स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहू शकाल. सर्वांचं मनपूर्वक खाते स्वागत. या आई चौंडाई नागले आयोजित स्वर्गवासी भरत गजानन पाटील स्मृती चषक. ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक सुंदर झेल दयानंदच्या माध्यमातून फलंदाज होईल फेल. मिस्टर नागेश म्हात्रे back to the pavilion. Gone. धक्का तुम्हारा आहेत. 10 धावा त्याने बनवलेले आहेत. तर निघून जाईल पॅव्हिलियन बॉक्सच्या दिशेने. त्यांच्या जागेवर योगेश भगत आलेले आहेत. योगेश भगत मागील मॅच मध्ये देखील सामनेवीराचे मान ऑफ द मॅच मानकरी राहिले होते. डिक्लेरेशन झोन आहे, तो जो पडदा आहे त्या पडद्याला सोडून आपण थोडासा पुढे बसा. यामुळे ड्राईव्ह मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली हरीश यांचा प्रयत्न, परंतु थोडेसे लेझी त्यांच्या माध्यमातून अप्रोच दर्शवला गेला. चेंडू जाईल बांधला. संघाची धावसंख्या 43 वर पोहोचले. योगेश भगत चौकाराने अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. धावसंख्या 43. लखा दुमाडा 2 बॉल झालेले आहेत. 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. सज्ज होतील पुन्हा चेंडू बॉल ट्रॅकवर स्ट्राईक केलेला योगेश भगत. जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहेत या संघाची. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा आहे संपूर्ण मॅच मध्ये. यामुळे सुंदर चेंडूच्या हाताने वेगावरती स्वार झालेला आहे. भरपूर वेग या बॉलरकडे देखील आहे. वेगाने बीट केलेला आहे बॅटरला. जबरदस्त कमबॅक. लखा दुमाडा याच्या माध्यमातून एक्सपिरियन्स बॉलर आहेत या संघाचे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये देखील महत्वाचं आहे. अनुभवाची गरज आहे. जबरदस्त बॉलिंग करतायत आपल्या संघाकरता. लखा दुमाडा सज्ज होतील. षटकातील 4था बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. योगेश करता ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल इंटू द कॅप. फिल्डर आहे त्या ठिकाणी. खराब रक्षण पण बॉल पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते अनिलजी पाटील. आणि ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 44 धावा. 44 हा जर्सी क्रमांक आहे वीरेंद्र सहवाग या बॅटरचा. जबरदस्त बॅटर होते. धावसंख्या 44 वर पोहोचले गेलेले आहे. स्ट्राईक एंडला गुरुनाथ जबरदस्त बॅटिंग ते करत आहेत. 3 षटकार जे बॅटमधनं आलेले आहेत. लखा दुमाडा पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. ऑन साइडला डीप परिक्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप पॉइंट विकेट, वाईड लॉंग रन, काउ कॉर्नर, लॉंग ऑफ आहे. पॉइंट शॉर्ट फॉर मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर. या प्रकारे क्षेत्ररक्षण फिल्डिंग सेटअप केलेले आहे. लखा दुमाडा या बॉलरने सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल या षटकातील स्ट्राईक एंडला गुरुनाथ असेल. ओव्हर बिग बॉल स्लाइस करता प्रयत्न, डायरेक्ट हिट, परंतु बॅटर सेफ असेल. जबरदस्त विकेट किपिंग.
लखा दुमाना जबरदस्त बॉल एक त्याची आहे. शेवटचा बॉल या षटकातील. ओव्हर बेस बॉल, सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू, झेलची शक्यता. धावसंख्या 48 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 48 ऑन द स्कोर बोर्ड. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर. 12च्या सरासरीने बॅटिंग करतायत जय मल्हार फुटबॉल मास्टर पोमन संघाचे बॅटर. चला क्षेत्ररक्षण यस लावून घ्या प्लीज. नागसंघाला आपण विनंती करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण यस सेटअप करून घ्या, फील्ड सेटअप करून घ्यायचा. शेवटचा ओव्हर बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. शरद फरले, शरद मामू बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. शेवटचा ओव्हर बाकी असेल. धावसंख्या 48. 12च्या सरासरीने बॅटिंग करतायत पोमन संघाचे बॅटर. स्ट्रायकिंगला योगेश भाई भगत जबरदस्त बॅटर आहेत या संघाचे. 4 या अंकांवरती ते खेळत आहेत. त्यांच्याकडे देखील भरपूर क्षमता आहे, गुणवत्ता ॲबिलिटी, भरपूर कौशल्य चांगलं आहे, एक्सपिरियन्स देखील आहे. जबरदस्त बॅटर आहेत या पोमन संघाचे. बॉलर तयार शरद फरले, मजबूत बांध्याचे हे बॉलर शरद. जे फरले सज्ज होतील पहिला षटकातील पहिला बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल चेंजेस झालेला आहे. षटकातील पहिला बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने ऑप्टमच्या भरपूर बाहेर. बॉलची हाताळली. वाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 49 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 49 धावा. पुण्य सज्ज होतील. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह, झेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा या बॉलला पाठवलेला आहे. बॉल लाईनच्या बाहेर सरळ. 7 धावा, 6.5 षटकार. धावसंख्या 55 ऑन द बोर्ड. एक बॉलचा खेळ झालेला आहे. 7 धावा खर्च करतायत शरद फरले. कमबॅक देखील करावं लागेल या बॉलरला. जबरदस्त बॅटर आहेत योगेश भगत. अटॅकिंग स्ट्रोक त्याच्या माध्यमातून ते अद्यावत करत आहेत मैदानाच्या बाहेर. जबरदस्त बॅटर, जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून चालू आहे या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला असेल 10 वरती ते खेळत आहेत शरद फरले. षटकातील नेक्स्ट बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होती बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल केल्याचा होता साईडच्या दिशेने. गतीमध्ये परिवर्तन. बॉल थोडासा लेट आला. बॅट लवकर फिरले, बॅट लवकर फिरले, क्लोज झाले आणि चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक. दोन्ही खेळाडू चांगल्या धाटणीचे आहेत, एक्सपिरियन्स देखील आहेत. सज्ज होती बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, चेंडू जाईल. आमच्या टॉम बॉक्सला मानमंडळ देणारा हा षटकार. 6 षटकारांचा धावसंख्येवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 61 धावा. जबरदस्त बॅटिंग
योगेश भाई भगत यांच्या माध्यमातून नाव फायर 3 बॉल टाकून दिलेले आहेत. 3 मध्ये 13 धावा खर्च केलेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक केलेला योगेश भगत त्यांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग. धावसंख्येचा पाऊस पाहिलेल्या या नागलेच्या मैदानावर शरद तयार. आता मात्र सांगतो बॅटची टॉपेज चेंडू खाली विकेट किपर सुंदर जजमेंट सुरेख कॅच आणि फलंदाज बाद होतील मिस्टर योगेश. बाकी असेल. आता मात्र विकेटची लाईन फेस करण्याकरता देवेंद्र भोसकर आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत देवेंद्र भोसकर. त्यांच्याकरता शेवटचा बॉल बाकी असेल. हॅट्रिक वर आहेत शरद फर्ले. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यास तयार. यामुळे आडव्या बॅटिंगचा प्रयत्न बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेल्या 5व धावसंख्या 61 आणि 62 धावेचे लक्ष्य असेल. आई चौंडाई पाटी प्लस मास्टर नागले या संघाला 5 ओव्हर 62 धावा बनवायच्या आहेत.
बालकृष्ण भोईर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. नागले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य जबरदस्त सहकार्य प्राप्त झालेलं आहे. भरपूर चांगलं सहकार्य प्राप्त झालेले आहे. त्यांच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. नवनीतजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे चला कॅमेरामॅन यस टर्न केलेला आहे. शुभ सन्मान आदर सत्कार मान सन्मान आपल्या भारत देशाची परंपरा आहे आणि आपण ते यावेळेस नक्की सत्कार करत आहोत. बालकृष्ण भोईर साहेबांचं अजित भोसकर बॉलिंग ट्रॅक पोहोचायचे होतील. पहिला बॉल या षटकातील स्ट्राईक एंडला अनिल पाटील, नॉन स्ट्राईक एंडला लखा दुमाडा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला बॉल उलटा बॉल हॅवर्ड केला. बॉलला चेंडू जाईल मिड विकेटला. नो बॉलचा इशारा, नो बॉल चा इशारा आलेला आहे. निमर बॉलच्या हाताळणी कमरेच्या वर चेंडू डिलिव्हर झाला होता. 1+1 या दोन आहेत. आई चौंडाई पाटील मास्टर नागले या संघाला 2 धावा अगदी सहज आलेल्या आहेत. फ्रेड बॉल अजित भोसकर या षटकातील सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक एंडला लखा दुमाडा. हा प्रकार बॉल हिट केला. बॉलला चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. 2 धावा डिक्लेअर मिळतील. बॅटिंग करणाऱ्या संघाला सगळी धावसंख्या 4 या आकड्यावर पोचले गेलेले आहे. भरपूर आप टाकत बॉल टाकला होता बॉलरने. चार धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा. 62 धावांचं लक्ष असेल. भरपूर धावा या बनवायच्या आहेत. 58 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला लखा दोमाडा जबरदस्त बॅटर आहेत. या संघाचे प्रयत्न देखील करतायत आपल्या संघाकरता. लखा दोमाडा स्ट्राईक एंडला असतील. अजित तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील हा प्रकार बॉल मिस टाइम तो कमीमध्ये चेंडू बॉलची रक्षण येईल मात्र कम्प्लीट अँड फलंदाज बाद होईल. मिस्टर लखा दुमाडा बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रेशर मध्ये होता. पहिले विकेट डाऊन होईल. नागले संघाची लखा दुमाडा बाद झालेला आहे. त्याच्या जागेवर शरद मामो एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. हे देखील एक चांगले बॅटर आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील चांगली क्षमता आहे. परंतु प्रयत्न देखील तेवढंच चांगलं करावं लागेल. या बॅटरला सामना जिंकायचा असेल. भरपूर धावा बनवायच्या आहेत या संघाला. दुसऱ्या इनिंग मध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. अजित भोसकर 2 बॉल टाकून झालेले आहेत. विकेट देखील त्यांना प्राप्त झालेले आहे. चांगले बॉलर आहेत या संघाचे. प्रयत्न देखील करतायत. चांगला लाईन टू लाईन विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल नो टाकण्याचा प्रयत्न. जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून चालू आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर षटकातील नेक्स्ट बॉल असे स्ट्राईक केलेला शरद फरले असतील. डावकुराचे बॅटर आहेत. त्याच्याकरता ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मिड ऑन शॉर्ट मिड विकेट वाइड इश लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. डिफेन्सला कव्हर. हाफ टकर बॉल हुक केला. बॉलला चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2 धावा डिक्लेअर च्या स्वरूपामध्ये मिळतील. धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे.
दोन बॉलचा खेळ बाकी, 4 बॉल टाकून दिलेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मध्ये. नवीन बॅटर योगेश आलेला आहे. धावसंख्या 6 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 62 धावांचं लक्ष्य असेल नागले संघाला, परंतु 2 विकेट त्यांची बाद झालेल्या आहेत. प्रेशराईज झालेला आहे. प्रेशर झुगारून जबरदस्त बॅटिंग करावी लागेल नागले या संघाला. त्यांच्याकरता ही स्पर्धा अगदी, ही मॅच देखील अगदी सन्मानाची मॅच, अभिमानाची मॅच आहे. त्यांच्याकरता देखील प्रेशर असेल. आपल्या जे गावचे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडे देखील भरपूर प्रेशर असेल, परंतु जबरदस्त कमबॅक करावे लागेल. योगेश आलेला आहे. चार ओव्हरचा खेळ बाकी, 52 धावांची गरज. 13च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. आस्किन रन रेट वाढला असेल. 13ची सरासरी अद्यावत करावी लागणार आहे. आई चौंडाई स्पोर्ट्स नागले या संघाला योगेश आणि अनिल पाटील आहेत. बजाने शॉट मध्ये बॅटिंग चांगल्या प्रकारे करावे लागेल. प्रयत्न देखील चांगले करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. या दोन्ही बॅटरला प्रेशराईज झालेले आहेत, परंतु आता मात्र अटॅकिंग बॅटिंग आक्रमण करावं लागेल. संजय आलेले आहेत. नवीन बॉलर. बॉल इन ट्रॅक वर षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. स्ट्रायकिंगला योगेश. स्टेजच्या वरून तिथून ट्रॅव्हल झाला होता. जबरदस्त कमबॅक संजय यांच्या माध्यमातून 2 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस खराब बॅटिंग, खराब फुटवर्क. चेंडूच्या रेंज मध्ये फटके मात्र दिसत नाहीयेत. एकदा मात्र कंप्लीट मिळाले जाईल. करतील दोन्ही हे बॅटर. धावसंख्येला चालना मिळेल. 13 अंकावर पोहोचले गेलेले आहे. 3 बॉल 3 धावा खर्च करतायत संजय. षटकातील 4था बॉल स्ट्रायकिंगला अनिल पाटील. उलटा बॉल बॅटची एज. चेंडू जाईल शॉर्ट फॉर्मॅटच्या दिशेने. मिसफिल्ड झालेले आहे. एकदा मात्र कंप्लीट. जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. प्रयत्न मोठे फटके करावे लागतील. मोठे फटकेचे प्रयत्न करावे लागतील या संघाला. स्ट्रगल करताना दिसतोय यावेळेस. पहिल्या मॅच मध्ये 1 चाल फ्री दिली होती या संघाला. आता मात्र या संघाचा मॅच मोमलच्या विपक्षामध्ये आहे, परंतु खराब स्थितीमध्ये ते आहेत. चांगली फिल्डिंग योगेशच्या माध्यमातून 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्येला आकाराने मिळालेल्या या दोन धाबेने 16 वर बदली गेलेले आहे. 5 बॉल टाकून दिलेले आहेत. 6 धावा खर्च करतायत संजय. शेवटचा बॉल या षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक केलेला योगेश. या वेळेला शेवटचा बेस देणारा चेंडू आणि 1 धाव ही मिळेल. जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. षटक संपलेला दुसरं. धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे.
तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात पवन संघाच्या माध्यमातून. गुरुनाथ पहिला बॉल या षटकातील लेफ्ट आर्म हाडोबाटचा वापर चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एकदा मात्र कंप्लीट. जास्त काही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये अनिल यांचा. त्यांच्यावरती जिम्मेदारी आहे, विश्वास आहे, स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे. आता मात्र मोठे फटके नक्कीच त्यांना मारावं लागतील. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या ला 11 आणि धावसंख्या 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. गुरुनाथ सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल या षटकातील लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना बॉलर गुरुनाथ. स्ट्राईक एंडला अनिल पाटील. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची एक चेंडू जाईल. डिक्लेरेशन झोन आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्येला 20च्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 20. 16 बॉल मध्ये 42 धावांची गरज लागली या संघाला. 16 बॉल 42 धावांची गरज. गुरुनाथ तयार. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. खराब बॅटिंग, खराब फलंदाजी म्हणजे त्याच्या हातमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून खराब परफॉर्मन्स. फक्त एक सिंगल कंप्लीट केलेले आहे. जास्त काही फरक पडत नाहीये. धावसंख्या 21 वर ट्रॅव्हल झालेले आहेत. 3 बॉल टाकून झालेले आहेत. चौथा बॉल या षटकातील बॉलर तयार. गुरुनाथ राईट लेफ्ट आर्म. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला चेंडू साईड लॉंग ऑफला फिल्डर आहे ठिकाणी. फेकी होईल बॉलची. बॅकअप देखील खराब. आणि फलंदाज बाद. धावसंख्या 24 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 24 धावा जाहीर झालेला आहे. 1+1 2 धावा या प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 26 धावा आणि प्लेट बॉल सेफ. 4 बॉल टाकून दिलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आला होता. नेक्स्ट बॉल जोरदार फटका. कडक शॉट. फिल्डर आहे योगेश भगत. सुरेख कॅच. फलंदाज बाद होईल दयानंद पाटील. असं वाटणं होतं की चेंडू जाईल म्हणजे त्याच्या बाहेर, परंतु योगेश भगत सारखी एक मोठी भिंत होती. झालेले आहेत तर त्यांच्या जागेवर नवीन बॅटर एंटर होतील. धावसंख्या 26 झालेली आहे. सुभाष आलेले आहेत. सुभाष परेड न्यू मॅन एंटर. स्ट्रायकिंग एंडला असतील. शेवटचा बॉल या षटकातील गुरुनाथ. बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. स्ट्राईक एंडला सुभाष परेड संघाचे कर्णधार आहेत. उलटा बॉल ऑन ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल कोणाच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट आणि फलंदाज बाद.
या स्पर्धेकरता त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी व्यक्त करत आहोत. मनीष पाटील, कल्पेश असतील मेन पंच, दोघांचे मनपूर्वक हार्दिक आभार. तर नवीन बॉलर नागेश म्हात्रे, पहिला बॉल या षटकातील, यावेळेस मिस टाइम. चेंडू जाईल मिड ऑफला, एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न, खराब निरीक्षण मंगेशच्या माध्यमातून आणि या 2 धावा कंप्लीट करता हे दोन्ही बॅटर. धावसंख्या नाका, धावसंख्या पुढे सरकली जाईल. 29 अंकांवरती 11 बॉलचा खेळ बाकी. 33 धावांची गरज, 33 धावांची गरज. स्ट्राईक एंडला विनोद हजारे, त्यांच्याकरता सुवर्ण संधी आहे. यावेळेस त्याची शक्यता सूर्यकांत बघा, खराब निरीक्षण, बॅकअप होईल जबरदस्त प्रमाणे, फेकी होईल बॉलची. 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. धावसंख्या 31 धावा, 10 बॉल 31 ची गरज नागले संघाला. 10 मध्ये बनवायच्या 31 धावा. विनोद हजारे असतील स्ट्रायकिंग एंडला, त्यांच्याकरता सुवर्ण संधी देखील आहे. त्यांना देखील मोठे फटके मारावे लागतील. आपल्या संघाच्या भविष्याकरता नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके सामन्यामध्ये त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करावे लागेल. यावेळेस बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नागेश माद्रेच्या माध्यमातून चेंडू जाईल. यावेळेला डॉट. षटकातील 4था बॉल, नागेश म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, व्हॉट अ बॉलिंग, क्लीन बॉल, फलंदाज बाद विनोद हजारे. धावसंख्या 31. धावा झालेल्या आहेत आणि 8 बॉल मध्ये 31 धावांची गरज असेल. 8 बॉल 31 धावांची गरज. तो खेळ बाकी, 31 धावांची गरज. आठ बॉल मध्ये बनवायच्या 31 धावा. नवीन बॅटर नागले संघाच्या माध्यमातून जगन्नाथ आलेले आहेत. नागेश म्हात्रे विकेट टेकर बॉलर आहेत. या संघाचे 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत 4 बॉल मध्ये. चला स्पीडअप करा. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. 8 बॉल चा खेळ बाकी असेल. 31 धावांची गरज. स्ट्राईक केलेला जगन्नाथ, त्याच्याकरता नेक्स्ट बॉल नागेश म्हात्रे यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. 5वा बॉल या षटकातील. स्ट्राईक केलेला जगन्नाथ. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक 2 आहेत. थोडेसे फाईन लावलेले आहेत. सुंदर फटका, खराब निरीक्षण. ऑफ साइडला या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. धावफलक 2 ते पुढे सरकले जाईल. 33 वर पोहोचली गेलेल्या धावसंख्या 33 धावा. 33 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल बाकी असतील या षटकातील.
7 बॉलचा खेळ बाकी असेल. 29 धावांची गरज. एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे जगन्नाथ या बॅटरला. स्ट्राईक केलेला जगन्नाथ. नागेश या मुलीला चेंडू जाईल. डॉट. षटक संपलेला आहे. चौथं धावसंख्या 33. 6 बॉल आणि 29 धावांची गरज. 6 बॉलचा खेळ बाकी. 29 धावांची गरज जिंकण्या करता आई चौंडाई पटेप्लस मास्टर नागले या संघाला. वेलकम बॅक. बॉलर तयार सूर्यकांत भगत. पहिल्या बॉल षटकातील स्ट्राईक केलेला सुभाष परेड. आडव बॅटने केलेला प्रयत्न. चेंडूदारी शॉट फाईन लेगला. एक धाव मात्र कंप्लीट केली साईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जास्त काही फरक पडणार नाहीये. 28 धावांची गरज. सूर्यकांत भगत आलेले आहेत. 5 बॉल चा खेळ बाकी. स्ट्राईक केलेला जगन्नाथ. 5 मध्ये 28 बनवायचे आहेत. 5 मोठे फटके 5 षटकार मारावे लागतील या बॅटरला. 28 धावा बनवायचे आहेत. सूर्यकांत सज्ज होतील. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाहीये. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न आता मात्र करतायत नागरिक संघाचे बॅटर. धावसंख्येला परत धावसंख्येला जर 35 अंकावर पोहोचले गेलेले आहे. 2 बॉल टाकून दिलेले आहेत. एकही मोठा फटका आलेला नाहीये या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये, या दुसऱ्या डावामध्ये. नागरिक संघाच्या माध्यमातून स्ट्राईक केलेला सुभाष. सूर्यकांत षटकातील 3रा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. सुंदर फटका. लॉफ्ट इट ऑन ड्राईव्ह. चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका ऑन साईडला. सुभाष याच्या बॅटमधून येतोय दर्जेदार स्ट्रोक. धावसंख्येला आकार. धावसंख्या 39. धावफलकावर लागल्या गेलेले आहेत. पोहोचले गेलेले आहे. बॉलर तयार. षटकातील नेक्स्ट बॉल सूर्यकांत भगत. ओव्हर पिच बॉल. चेंडू जाईल शॉट फाईन लेगला. फिल्डर अवेलेबल आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्र रक्षण. एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 40 च्या घरामध्ये.
22 धावांची गरज. 2 बॉलचा खेळ बाकी, शेवटचा ओव्हर चालू आहे. चला घाई करायची आपली. 2 बॉलचा खेळ बाकी आणि 22 धावांची गरज असेल. भरपूर धावा. पाचवा बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर. वाईट बॉलचा इशारा आहे. जय मल्हार 40+ मास्टर पोमन या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पोमन संघ. हार्ड लक नागले.